दुसरीकडे महापालिका निवडणुकीसाठी मनसेची लगबग सुरू झाली आहे। उमेदवारांना मनसेकडून एबी फॉर्म्स दिले जाणार आहेत। दिलीप धोत्रेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची खरं तर माहिती आहे। भेटीत 5 महापालिकेबाबत चर्चा झाली आहे। तर सोलापूरमध्ये आतापर्यंत 5 उमेदवारांना एबी फॉर्म्सचं वितरण करण्यात आलंय। लातूरमध्ये 5 उमेदवारांना एबी फॉर्म्स देण्यात आले। तर नांदेडमध्ये 10 उमेदवार, परभणीत 15 उमेदवार, जालनामध्ये 10 उमेदवारांना मनसेनं एबी फॉर्म्स दिलेत। वळियात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। यवतमाळमध्ये दोनही शिवसेनेत राडा झाला। आगामी निवडणुकीत ठाकरे सेनेला एकही जागा नसल्याचं चित्र आहे। शाब्दिक बाचाबाची आणि टेबलची तोडफोड करण्यात आली आहे। खासदार संजय देशमुखांच्या उपरोधक सत्काराचं खरं तर आयोजन करण्यात आले। शिवसेना नेते आणि जिल्हा प्रमुखांनी कार्यक्रमच उधळून लावलाय। एक महत्त्वाची बातमी समोर येते। जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून युती नक्की होईल, कोणतीही अडचण येणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया जी आहे ती आता त्यांनी दिलेली आहे। सर, जागा वाटपाचं तिथे आतापर्यंत संपलेलं नाही सर। जागा वाटपाच्या संदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा चाललेली आहे। मला अपेक्षा आहे की लवकरच तो सुटेल। आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, बावनकुळे साहेब असतील, आशिष शेलारजी, अमित साटमजी आणि प्रत्येक त्या महानगरपालिका क्षेत्रातले आमचे जे प्रमुख लोक आहेत हे चर्चा करतायत। काल रात्री मी माहिती घेतली तर अतिशय सगळीकडे सकारात्मक चर्चा आहे। त्यामुळे युती होईल, महायुती होईल, काही अडचण वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।